स्पर्धा परीक्षांमध्ये कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज लक्षात ठेवणं अवघड वाटतं का? फक्त एक शब्द लक्षात ठेवा आणि सगळी उत्तरं आपोआप मिळतील. आता कल्पना करा, तुमच्यासमोर एक ॲडव्होकेट आहे जो खूपच कन्फ्युज्ड आहे. बस, हाच शब्द आहे, अ कन्फ्युज्ड ॲडव्होकेट. आता हा एक शब्द सगळ्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीजशी कसा जोडलेला आहे ते समजून घेऊया. आता आपण हा शब्द एक एक करून उलगडूया. अ कन्फ्युज्ड ॲडव्होकेट. अ म्हणजे अटर्नी जनरल, भारत सरकारचा मुख्य कायदे सल्लागार. सी म्हणजे CAG, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, जो सरकारच्या आर्थिक व्यवहारांचा ऑडिट करतो. ओ म्हणजे ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटीज, भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचं संरक्षण करणारा अधिकारी. एन म्हणजे नॅशनल कमिशन्स, SC, ST आणि OBC साठीचे राष्ट्रीय आयोग. एफ म्हणजे फायनान्स कमिशन, केंद्र आणि राज्यांमधील महसूल वाटप ठरवणारा आयोग. यू म्हणजे UPSC, केंद्र सरकारसाठी अधिकारी निवड करणारा आयोग. एस म्हणजे SPSC, राज्य सरकारसाठी अधिकारी निवड करणारा आयोग. ई म्हणजे इलेक्शन कमिशन, भारतामधील निवडणुका घेणारी घटनात्मक संस्था. आणि शेवटी ॲडव्होकेट म्हणजे ॲडव्होकेट जनरल, राज्य सरकारचा मुख्य कायदे सल्लागार. बस, झालं. अ कन्फ्युज्ड ॲडव्होकेट हा एक शब्द लक्षात ठेवा आणि सगळ्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज क्लिअर. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. खालीलपैकी कोणती संस्था घटनात्मक संस्था नाही? ए. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक CAG. बी. निवडणूक आयोग. सी. वित्त आयोग. डी. केंद्रीय दक्षता आयोग CVC. कमेंटमध्ये A, B, C किंवा D पैकी योग्य उत्तर लिहा. अ कन्फ्युज्ड ॲडव्होकेट ट्रिक वापरून सोडवा. थँक यू. आवडलं तर शेअर करा, लाईक करा आणि हो, सबस्क्राईब नक्की करा.